ज्या मतदारसंघात जाळपोळीच्या घटना घडल्या त्याच बीड मतदारसंघात जागा वाटपाचा पेच अजून सुद्धा कायम आहे। एकूण जे महायुती सरकार आहे, महाविकास आघाडी आहे, यांना या ठिकाणी उमेदवार देण्यास एवढा वेळ लागतोय तरी का, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी जालिंदर धांडे, दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। बीड मतदारसंघ, या बीड मतदारसंघावर आपण पाहिले क्षीरसागर घराण्याची सत्ता बऱ्यापैकी राहिलेली आहे। हाच बीड मतदारसंघ, याच बीड मतदारसंघाने प्रस्थापितांनाही संधी दिली आणि विस्थापितांनाही संधी दिली। हाच बीड मतदारसंघ राजकीय बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, आक्रमक असतो। याच मतदारसंघामध्ये 2019 मध्ये काका विरुद्ध पुतणे अशी लढत झाली। यामध्ये काकांचा पराभव करत संदीप क्षीरसागर 1984 मताने राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले होते। तेच आमदार संदीप क्षीरसागर ज्यावेळेस अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये दोन गट पडले, त्यावेळेस बीड जिल्ह्यातील जे राष्ट्रवादीचे 4 आमदार होते, 3 आमदार अजितदादा यांच्याकडे गेले, तर एकमेव असलेले संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या सोबत राहिले। शरद पवारांसोबत एक निष्ठ दाखवणारी त्यावेळेस संदीप क्षीरसागर यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये पवार साहेबांना साथ देण्यासाठी दौरे सुरू केले, भेटीगाठी सुरू केल्या आणि पक्षाला एक उमेद निर्माण करून दिली, एक खंबीर पाठबळ दिलं, ते हेच संदीप क्षीरसागर। 2024च्या निवडणुकीमध्ये पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल अशी भूमिका घेणारे एकनिष्ठ कार्यकर्ते आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यासाठी पक्ष का विचलित होतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण की ज्या एक निष्ठेला तात्काळ फळ मिळणं अपेक्षित होतं ते मात्र पक्षाकडून होताना दिसत नाही। ज्या आमदाराने एकनिष्ठता दाखवत शरद पवार यांना खंबीर साथ दिली, त्यांच्या उमेदवारीलाच वेळ लागतोय। संदीप क्षीरसागर यांना विद्यमान आमदार आहेत, परंतु सध्या त्यांना तिकीट देण्यासाठी चाल ढकल होताना सुद्धा दिसते। तर दुसरीकडे मात्र शरद पवार यांनी शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा ज्योती मेटे यांचा प्रवेश करून घेतलेला आहे राष्ट्रवादीमध्ये। एकूणच हा प्रवेश बीड विधानसभेसाठीच झाला असल्याचं बोललं जाते। पक्ष ज्योती मेटे यांनाच उमेदवारी देईल अशी सुद्धा चर्चा आहे। यामुळेच आता ही कुंडी कशा प्रकारे महाविकास आघाडी फोडते हे पाहणं गरजेचं आहे। ज्योती मेटे किंवा संदीप क्षीरसागर या दोघांपैकी एकाला उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता आहे, परंतु हे दोन्हीही जे उमेदवार आहेत, या दोन्ही उमेदवार जे कार्यकर्ते आहेत, या सर्वांची जी धाकधूक आहे ती वाढलेली आहे। कारण की इतर ठिकाणच्या जागेवरचा तोडगा निघलेला आहे, परंतु बीड मतदारसंघातील तोडगा निघत नसल्यामुळे कार्यकर्ते मात्र आता कुठेतरी चिंतेत दिसत आहेत। तर दुसरीकडे महायुतीमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आहे। अजितदादा गटाचे जे युवा नेते आहेत योगेश क्षीरसागर यांना या ठिकाणी तिकीट मिळावं यासाठी मुंडे बहीण भाऊ अजितदादा यांना 2 दिवसापूर्वी भेटले होते। त्या बैठकीमध्ये विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी योगेश क्षीरसागर यांनाच तिकीट द्यावं ही शिफारस केल्याचंही समजतंय। यामुळे योगेश क्षीरसागर या रिंगणात कशा प्रकारे सक्षम राहतील आणि त्यांना पक्ष जी जबाबदारी देते, जी उमेदवारी देते, ते उमेदवारी तो करिश्मा ते कशा प्रकारे करतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु ती कोंडी मात्र अजून तरी सुटताना दिसत नाही। दुसरीकडे मात्र शिवसेनेकडून जे येथील जिल्हा प्रमुख आहेत अनिल जगताप हे सुद्धा या जागेवर दावा करतायत आणि ते गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुकीची तयारी करताना दिसतात। यामुळे अनिल जगताप आणि विशेष म्हणजे जी पारंपरिक बीडची शिवसेनेची जागा आहे, आपण पाहिलं की 6 मतदारसंघातील जे बीड मतदारसंघ आहे ही एकमेव जागा आहे, ही या जागेवर शिवसेना दावा करत असते। यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे ही जागा सहजासहजी सोडतील असं दिसत नाही। यामुळे शिवसेना अजितदादा गट ह्या दोघांमध्ये ह्या जागेवर तोडगा निघताना दिसत नाही। त्यातली त्यात विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांचे जवळचे संबंध असणारे युवा उद्योजक बाजीराव चव्हाण सुद्धा आता बीडच्या जागेवर दावा करतायत। विशेष म्हणजे ज्या कठीण परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्या परिस्थितीमध्ये बाजीराव चव्हाण
आपण पाहिले की त्यांच्या सोबत होते. त्यांच्या जे महत्वाची कामकाजाची जबाबदारी होती ती सुद्धा चव्हाण यांच्यावर होती. यामुळे चव्हाण कुठेतरी आता जोर लावतायत. यामुळे अनिल जगताप असतील, बाजीराव चव्हाण असतील, योगेश क्षीरसागर असतील, या 3 उमेदवारापैकी एक उमेदवार मात्र या ठिकाणी रिंगणात येऊ शकतो. विशेष म्हणजे या ठिकाणी मुस्लिम चेहरा देण्याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होताना दिसते. आता नेमकं काय होतं हे पाहणं गरजेचं आहे, कारण की येणाऱ्या 1-2 दिवसांमध्ये जवळपास दोन्ही जे उमेदवार असणार आहेत ते स्पष्ट होतील आणि यानंतर खऱ्या अर्थाने बीड मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. आता बीड मतदारसंघामध्ये 2024चा आमदार कोण असेल, तुम्हाला काय वाटतं, नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.